याचे दिवस सुरू झाले आहेत. जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे पूर्ण किती उमेदवार उभे आहेत, किती ठिकाणी इलेक्शन होणार आहे, कशा प्रकारची बूथ लेवलची योजना कशी तयार झाली? नमस्कार. आपल्याला कल्पनाच आहे सगळ्यांना, महाराष्ट्र विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना काल एक महत्वाचा दिवस असा होता की नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचा दिनांक होता. जिल्ह्यामध्ये एकूण 334 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. वैधरित्या नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. त्यापैकी कालपर्यंत 90 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन मागे घेतले आणि जिल्ह्यामध्ये आता 244 उमेदवार सध्या निवडणूक लढवत आहेत. अर्थात हे 244 उमेदवार जे आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यामध्येही 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या 16 पेक्षा जास्त गेल्यामुळं किंवा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी 2 बॅलेटिंग युनिट आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि उरलेल्या 12 मतदारसंघामध्ये मात्र एका बॅलेटिंग युनिटवरच काम भागणार आहे. या निवडणुकीसाठी सगळी तयारी पूर्णतः झालेली आहे. जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. आवश्यक असलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पोलिंग पर्सोनेल, कर्मचारी, त्यांची ट्रेनिंग, ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदान केंद्र स्थापन करणे, त्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, ही प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदार यादीही प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72,69,339 इतके मतदार सध्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ते सर्वांनी आपल्या माध्यमातून त्या मतदानाला बाहेर पडावं आणि मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतोय. यावेळेला मतदानाचा दिवस हा बुधवार असल्यामुळं त्या दिवशी लागून सुट्टी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदारांना फॅसिलिटेट करण्यासाठी त्यांचं नाव कुठं आहे, कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे, मतदार यादीमध्ये आहे, हे शोधण्यासाठी त्यांना आपण 1950 हा जो टोल फ्री नंबर आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्याशिवाय भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, त्याच्यातूनही आपलं नाव शोधता येऊ शकतं. त्याशिवाय सीईओ ऑफिसची एक वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातूनही आपल्याला त्याचं नाव शोधता येऊ शकतं. मतदार यादीतलं नाव शोधणे आणि मतदान केंद्र शोधणे या दोन्हीसाठी सफिशियंट असं फॅसिलिटेशन यावेळेला करण्यात आलेलं आहे. आमच्या कार्यालयाकडूनही यावेळेला QR कोडच्या माध्यमातून एक लिंकद्वारे आपण त्या मतदान केंद्र आणि मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठीची कॅम्पेन आपण करणार आहोत. मतदार जागृतीच्या संदर्भामध्ये अर्बन अपॅथी आपण मागच्या वेळेला लोकसभेला मोडून काढू शकलो आणि आपल्या ऍव्हरेज पोलिंग पर्सेंटेजमध्ये साधारणपणे 5 ते 6% वाढ झालेली होती. तीच वाढ आताही पुढे वाढवून नेऊन आपण नॅशनल किंवा स्टेट लेवलचं जे ऍव्हरेज आहे ते आपण अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यामध्ये व्हल्नरेबल एरिया नाही आहेत. क्रिटिकल एरियाच्या संदर्भामध्ये आज ऑब्झर्व्हर साहेबांच्या सोबत त्याचा असेसमेंट केलं जाणार आहे. आवश्यक असलेले सर्व परीक्षण झालेले आहेत. व्हल्नरेबल एरियाचे आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांकडूनही सर्व आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील, शस्त्राच्या संदर्भातली जमा करण्याच्या संदर्भातले ऑर्डर्स असतील, नॉन बेलेबल वॉरंट्स एक्झिक्यूट करण्याच्या संदर्भातले असतील, ती सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. सीएपीएफची जी आपली रिक्वायरमेंट होती ती सीएपीएफची रिक्वायरमेंट आपण डीजी ऑफिसला कळवलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपली 17 कंपन्या ची आवश्यकता आहे आपण कळवलेला आहे. त्यापैकी 12 कंपन्यांचा आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांना आपण इलेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या कामासाठी वापरणार आहोत. त्यांना अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी त्यांना वापरता येत नाही. आयोगाचे निर्देश आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची कामं न लावता त्यांना इलेक्टोरल रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये जसे की कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर असतील, फ्लॅग मार्च असतील, तर या संदर्भामध्ये आपण त्यांची मदत घेणार आहोत. जिल्ह्यामध्ये 6,955 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 6,894 एवढी मतदान केंद्र मुख्य मतदान केंद्र आहेत आणि 61 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. ज्या मतदान केंद्रावर 1500 पेक्षा जास्त मतदार झाली त्यांना आपण सहाय्यकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला पाठवला होता आणि त्यालाही मान्यता आता आयोगाकडून प्राप्त झालेली आहे. एकंदरीतच जिल्ह्यातली सगळी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि इतर सगळ्याच शासकीय कार्यालय आणि शासकीय अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीसाठी सज्ज आहेत. आता फक्त सगळ्या मतदारांना आवाहन करूया आपण सर्वजण आपल्या माध्यमातून की त्यांनी बाहेर पडावं आणि अत्यंत निर्भय वातावरणामध्ये मतदानात आपला पवित्र हक्क बजावावा अशी मी विनंती मोठ्या सोसायटीमध्ये किती मतदान केंद्र
आपल्याला लोकसभेच्या वेळेला भारत निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या की ज्या हायराईज बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये मतदानाच्या प्रमाण कमी असतो, तर ते वाढवण्यासाठी आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा ज्या उंच इमारती आहेत हायराईज बिल्डिंग अशा ठिकाणी आपल्याला काही मतदान केंद्र स्थापन करता येऊ शकतील का, याची आम्ही असेसमेंट केली जिल्हाभरामध्ये. आणि आपण जिल्ह्यामध्ये हाय राईज बिल्डिंग किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत आणि 252 मतदान केंद्र आपण स्लम क्लस्टरमध्ये केलेले आहे, जेणेकरून आपण मतदाराला फॅसिलिटेशन ऍट हायएस्ट लेवलला आपण फॅसिलिटेशन करू आणि त्यांना मतदानाला येण्यासाठी प्रवृत्त करायचा आपण प्रयत्न करतो. तर दुबार मतदानासाठी जे आक्षेप घेतले तर राजकीय पक्षांनी दुबार मतदार त्याचं काही झालंय का? आपण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणानं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात सगळ्याचं विश्लेषण मी केलेलं आहे. त्यामुळं आत्ताच्या या संदर्भामध्ये साधारणपणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो, होमगार्ड प्रशासन असो, राज्य शासनाकडून आवश्यक असलेली सगळी मदत आम्हाला या बाबतीमध्ये मिळते आहे आणि पूर्ण जिल्हा प्रशासन या 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवसासाठी पूर्णतः सज्ज आहे. त्याचसोबत 23 तारखेला सुद्धा मतमोजणी होणार आहे, त्यासाठी आम्ही पूर्णपणाने सज्ज आहोत. धन्यवाद. मद्य असेल, नार्कोटिक्स असतील, प्रिसियस मेटल्स असतील, या सगळ्याचे मिळून 13 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपण सीज करू शकलेलो आहोत. अर्थात त्याचं इन्व्हेस्टिगेशन इन्कम टॅक्स किंवा त्या संबंधित एन्फोर्समेंट एजन्सी आहेत त्यांच्या मार्फत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात जिल्ह्यामध्ये एकंदरीत 9 गुन्हे आपण दाखल करू शकलेलो, ज्याच्यामध्ये सीझरच्या संदर्भातले काही गुन्हे आहेत, मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनच्या संदर्भातले काही गुन्हे आहेत, आदर्श आचारसंहिता भंगाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये सत्यता आढळून आली आणि त्या संदर्भात दाखल केलेले गुन्हे आहेत.